हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू। आज की क्लास में हम टुरिज्म एंड हिस्ट्री मतलब पर्यटन आणि इतिहास या चॅप्टर वरील महत्वाचे प्रश्न घेणार आहोत। आयएमपी क्वेश्चन्स ते तुम्हाला मी सांगणार आहे। सुरुवात करूया आजच्या आपल्या या सेशनला। बघा, एमवीसैट आहे मेगा वेदांतु स्कॉलरशिप एडमिशन टेस्ट। अगर आपने इसका अब तक जो है रजिस्ट्रेशन नहीं किया है तो कर लीजिए, क्योंकि एग्जाम अब पास में आ चुकी है। इसकी ऑफलाइन डेट्स भी आप यहाँ पे देख सकते हो, साथ ही लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन भी यहाँ पे मेंशन्ड है। और यहाँ पे आप इसके सेंटर्स देख सकते हो, पीसीएमसी पुणे, स्वारगेट पुणे, औंध पुणे, सिंहगढ़ पुणे, बुल्ढाना और अमरावती, ये इसके सेंटर्स होंगे। साथ ही स्कॉलर प्राइम बैच यू कैन सी हियर 1499 रुपीज अभी इसका प्राइस है, लेकिन फेस्टिव सीजन में आप बस इसे 999 रुपीज के अंदर और बुक्स के साथ परचेस कर सकते हो। तर पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रीजन। द नंबर ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग बॅक अँड फोर्थ फ्रॉम इंडिया हॅज इन्क्रीज कन्सिडरली। भारतातून ये जा करणाऱ्यांची संख्या आता बरीच वाढली आहे। कारण काय आहे तर पर्यटनाची एक चांगली सोय झाली आहे, सोबतच जो आपला प्रवासाचा वेळ आहे तो कमी झालाय, कारण खूप साऱ्या सोयी आपल्याला पर्यटनामध्ये फिरण्यासाठी आजकाल उपलब्ध आहेत। विमानं आहेत, जहाज आहेत, सो लोकांना आपल्यापर्यंत पोहोचायला विविध मार्ग आहेत। तसेच सोय जी झाली आहे राहण्याची आणि येथे येऊन जे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात त्या पण आता चांगल्या पद्धतीने झाल्यात। डिस्क्राइब एनी 3 टाइप्स ऑफ टुरिझम। तुम्हाला पर्यटनाचे 3 प्रकार सांगायचे। तुम्हाला माहिती आहे, आपण पाहिलं होतं की काही लोक वैयक्तिक कामांसाठी जातात, काही लोक मनोरंजन म्हणून जातात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी, काही लोक औषधोपचारासाठी जातात, वैदिक कामासाठी जातात, काही लोक जे असतात ते स्पेशली आपण पाहिलेलं आहेत की ज्यांना आपण पाहिले वैदिक कारणासाठी, त्यानंतर काही लोकांना एखाद्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोर करायचं असतं। अशा विविध कारणांसाठी लोक जे आहे पर्यटनाला जात असतात। काही लोक आपण पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये वैदिक कारण होतं, त्यानंतर आपण याच्यामध्ये फॉरेन टूर्स काही लोक जात होते, काही लोक वेगवेगळ्या विविध कारणांसाठी याच्यामध्ये जात होते। त्यातले 3 प्रकार तुम्हाला याच्यात सांगायचे आहेत। त्यानंतर थॉमस कुक एस्टॅब्लिश ट्रॅव्हल एजन्सी सेलिंग। थॉमस कुकनं जे आहे एक ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली होती। काय विकायचा तो? तिकीट विकायचा होता। ओके, सो ते तुम्हाला आलं पाहिजे। त्यानंतर राईट नोट, तुम्हाला मार्को पोलो वरती नोट लिहायचे, शॉर्ट नोट लिहायची, टिप लिहायची आणि ती जवळपास 5 पॉइंट्स मध्ये तुम्हाला ती लिहायचे। कोण होता मार्को पोलो, तो काय करत होता, कुठे राहत होता, एक्झॅक्टली अशा जरी गोष्टी टाकल्या तरी तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क देतात। पुढचा प्रश्न आहे, गिव्ह अन एलॅबरेट आन्सर टू द फॉलोइंग। व्हॉट आर द प्रोफेशनल फील्ड्स असोसिएटेड विथ टुरिझम। पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणकोणती आहेत, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या व्यवसायामध्ये पर्यटनामध्ये तुम्ही जर आलेत तर जाऊ शकता। एक गोष्ट मला ती आठवत नव्हती, ते म्हणजे शैक्षणिक कारणासाठी पर्यटन केलं नव्हतं, तेच मी मगाशी विचार करत होतो। शैक्षणिक कारणासाठी लोक फॉरेनला जातात किंवा दुसऱ्या ठिकाणी शिकायला जात असतात। व्यावसायिक क्षेत्र पाहिलं तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत। तुम्ही टुरिस्ट गाईड होऊ शकता, तुम्हाला बऱ्याच यामध्ये पब्लिकेशन्स पण करता येतात, तुम्ही एक स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकता। भिलार नावाचं एक विलेज आहे, महाबळेश्वरच्या जवळ आहे। ते कशासाठी प्रसिद्ध आहे तर आपण पाहिलं होतं पुस्तकांसाठी, फॉर द बुक्स। ओके, ते प्रसिद्ध आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, राईट शॉर्ट नोट ऑन स्पोर्ट्स टुरिझम। क्रीडा पर्यटनाची एक छोटीशी नोंद तुम्हाला इथे लिहायची। काय असतं स्पोर्ट टुरिझम हे तुम्हाला इथं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं की स्पोर्ट टुरिझम कशासाठी केलं जातं। बघा, आपली इंडियाची टीम आहे, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया असलं आणि समजा सिडनीमध्ये जर मॅचेस आहेत तर इंडियाचे सगळे प्लेयर बाय प्लेन जे आहेत ते कुठे जातात तर बाय प्लेन जातात ऑस्ट्रेलियाला। ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या मेलबर्नला, सिडनीला जे आहे क्रिकेटच्या मॅचेस होतात। आणि स्पोर्ट टुरिझम मध्ये ह्या सुरुवाती बेसिकली स्टेट लेवल पासूनच सुरू होत असतात। तुम्ही जर इंटरस्टेट खेळत असाल, तुम्ही एखाद्या स्पोर्ट मध्ये असाल तर तुम्हाला वेरियस संधी याच्यामध्ये असतात की तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून तिथं खेळाचं वातावरण पाहता, वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू तुम्हाला तिथं बघायला मिळत असतात। नेक्स्ट इज स्टेट द वर्ल्ड कल्चरल हेरिटेज साइट लोकेटेड इन महाराष्ट्र अँड
गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट एनी वन ऑफ देम. महाराष्ट्रातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळं सांगायची तुम्हाला. तुम्ही सांगू शकता अजिंठा आहे, वेरूळ आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे. तर या सगळ्या गोष्टी सांगितल्याबरोबरच तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पण इथे द्यायची आहे की का ते प्रसिद्ध आहेत, कशासाठी प्रसिद्ध आहेत, का लोक तिथं जातात, काय पाहायला जातात, एक्झॅक्टली एव्हरीथिंग, आणि त्याचं कन्झर्वेशन कसं केलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. टुरिझम कॅन जनरेट करिअर अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. पर्यटनामुळे करिअर आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे. तुमचं मत याच्यावर काय असेल तर हो, कारण करिअरच्या संधी पर्यटनामुळे निर्माण होतात, त्यामुळे बेरोजगारी कमी होते, रोजगाराच्या संधी निर्माण होतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना याच्यामध्ये, विशेषतः ज्यांना याबद्दलचं माहिती आहे, नॉलेज आहे, ते लोक याच्यामध्ये उतरतात, तर त्यांना काम करण्याची संधी मिळते. या सगळ्या गोष्टी टाकू शकता. राईट शॉर्ट नोट ऑन हिस्टॉरिकल टुरिझम. ऐतिहासिक पर्यटनावर एक छोटी टिप तुम्हाला लिहायची आणि ती 1, 2, 3, 4 आणि 5 पॉइंट मध्ये असली पाहिजे, तेव्हा त्याचे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळून जातात. पुढचा आहे राईट शॉर्ट नोट कन्झर्वेशन ऑफ हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स. ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन जे असतं, हिस्टॉरिकल मॉन्युमेंटचं संवर्धन तुम्ही कसं करणार आहात, कन्झर्वेशन करणार कसं आहात, महाराजांचे गडकिल्ले कसे वाचवणार आहात, कोणकोणत्या संवर्धन विषयक तुम्ही कामं तिथे कराल. चॅप्टर 1 ची तुम्हाला फील्ड व्हिजिटची हिंट आहे. ओके, तर तुम्ही फील्ड व्हिजिट या चॅप्टर मधून त्या सगळ्या गोष्टींचा एक हे घेऊ शकता की कशा प्रकारे तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन तिथं कराल, कोणकोणत्या गोष्टींचं व्यवस्थापन तुम्ही तिथं करणार आहात, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यात मेन्शन करू शकता. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. टुरिझम प्रोव्हाइड जॉब ऑपॉर्च्युनिटीज टू लोकल पीपल. पर्यटन स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी प्रदान करते. का करते, कशी करते, एक्झॅक्टली हे सगळे पॉइंट याच्यामध्ये आले पाहिजे, आणि तेव्हाच या प्रश्नाचे तुम्हाला, जर हा 5 मार्क्ससाठी प्रश्न आला तर मार्क्स मिळतील. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. फॉरेनर्स प्रिफर टू कम टू इंडिया टू अवेल ऑफ मेडिकल फॅसिलिटीज. परदेशी लोक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी भारतात येणं पसंत करतात. कारण असं आहे की आपल्याकडे आयुर्वेद आहे. ओके, तर या आयुर्वेदामुळं काय होतं की आपल्याकडे ज्या हे आहेत प्लांट बेस्ड सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या सोबत उपचार केले जातात. आपल्याकडे थेरपीज असतात आणि त्यामुळं लोकांना आपल्याकडे येऊन उपचार करायला जे आहे खूप चांगला फायदा होतो, आणि त्यासाठी परदेशी लोक उपचारासाठी भारतात येणं प्रिफर करतात मोस्ट ऑफ द टाइम. एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. फॉरेनर्स प्रिफर टू कम टू इंडिया टू अवेल मेडिकल फॅसिलिटीज. हाच तो याच्या आधीचा प्रश्न आहे. सो या सगळ्या गोष्टी आजच्या आपण याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या पाहिल्या. तुम्हाला माहिती असेल महायज्ञ फर्स्ट टर्म साठी एक आपण बॅच लॉन्च करतोय. याच्यामध्ये सगळा टाइम टेबल दिलाय. 22 सप्टेंबर, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 या तारखांना कोणकोणते लेक्चर्स जे आहेत ते शेड्यूल आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि त्याबरोबरच याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसेल की याच्यामध्ये 1499 3 महिन्याची बॅच ही ई बुक वाली आहे, जिची प्राइस 999 होईल. त्यानंतर ही 1999 वाली विथ प्राईम बुक प्राईम बॅच ही घरपोच पुस्तकासाठी आहे, तर ही 1500 रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार आहे इन फ्युचर मध्ये. ऑल्सो MVSATचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलं नसेल तर ते तुम्ही करू शकता. थँक्यू सो मच. सी इन द नेक्स्ट क्लास. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.